हाय एव्हरीवन, कसे आहात? गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. फ्रेंड्स, मी आज आहे ना पुरणपोळी, आमटी, भात सर्व काही बनवणार आहे. चला तर मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते. फ्रेंड्स, बघू शकता डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये साखर ॲड करत आहे. घरच्यांना साखरेच्याच पोळ्या आवडतात आणि मला साखरेच्या आवडतात, त्यामुळे मी अशाच करत असते. आज गुरुवारची वाघुलीची लाईट जाते, त्यामुळे आज मिक्सर बंद आहे. तर बघू शकता मी तेल, विलायची आणि बडीशेप यात चांगली कुटून घेत आहे, बारीक करत आहे. बघू शकता चांगलं बारीक झालेलं आहे. आता आपण हे विलायची आणि बडीशेप यामध्ये पुरणात टाकून पुरण परतून होईपर्यंत आमटीसाठी मी थोडीशी डाळ काढलेली, याला काही जण कटाची आमटी बोलतात, तर मी त्या आमटीसाठी डाळ काढलेली ती मी बारीक करून घेते. आमटीसाठी आपण थोडीशी डाळ वाटून घेतली आहे याच्यामध्ये. आता खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आमटीसाठी बारीक करून घेत आहे. पुरण चांगलं परतून झालं आहे. पुरण आता तेल टाकते. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीरचं वाटण घालूया. वाटण चांगलं परतलं की आपण त्यात ॲड करूया टोमॅटो, मसाले ॲड करूया. काळा मसाला, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि कांदा लसूण मसाला. त्यानंतर आपली ही डाळ जी बारीक केली होती ती चांगली परतून घेऊया. मसाला चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण हे डाळीचं पाणी काढलेलं ॲड करूया. केलं होतं आता चालू केलं. थोडीशी कोथिंबीर. आमटी तयार झाली आहे. आमटी पलीकडच्या गॅसवर तर तेल ओतून घेते. टम्म फुग बघा कशी टम्म फुगली पोळी. आणि इकडं फ्रेंड्स, मी आता जेवण करते. या जेवायला. हे बघा मावशीने दिलेले पापड तळलेले आहेत, खूप मोठे आणि चांगले झालेले. चला तर, वर्ष झाले माझ्या लग्नाला, पण अजून एकदाही मी साडीवर स्वयंपाक केला नाही. पण यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे म्हणून मी आज साडीवर स्वयंपाक केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.